कुवारबाव ग्रामपंचायत अंतर्गत आदिशक्ती अभियानाअंतर्गत स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। महिलांसाठी विशेष स्नेह मेळावा ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये प्रशासिका समीक्षा तळेकर आणि अध्यक्षा स्नेहल वैशंपायन यांच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहाने आणि महिलांच्या मोठ्या प्रतिसादाने संपन्न झाला। या मेळाव्यात महिलांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला। गुणवान किशोरवयीन मुलांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला मल्लीनाथ कांबळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी उमेश गावखडकर, समिती सदस्य बुंदे, विभावरी कोळेकर, प्रकाश शिंदे, खडपकर, लांजेकर आदी उपस्थित होते। अभियानाच्या अध्यक्षा सौ स्नेहल वैशंपायन यांनी अभियानाचे महत्त्व सांगून अभियान संपूर्ण गावाचे आहे असे सांगितले। यावेळी उपस्थित महिला आणि किशोरवयीन मुलींना सक्षमीकरणाबाबत पालांडे यांनी विशेष मार्गदर्शन केले। आपण जेव्हा आदिशक्ती अभियान राबवायला सुरुवात केली तेव्हा अनेक उपक्रम आपल्या डोळ्यासमोर होते की हे उपक्रम आपल्याला करायचे। त्यामध्ये आपल्याला पथनाट्य होतं, प्रभातफेरी होती, आरोग्य शिबिर घ्यायची होती आणि विविध असे कार्यक्रम होते जे आपल्याला करायचे होते आणि आपण अत्यंत यशस्वीरित्या ते आपण पूर्ण केलेले आहे। हे अभियान यशस्वी करताना खऱ्या अर्थाने मला खरंच अभिमान वाटतो की अतिशय चांगली सुंदर कमिटी, उत्तम कमिटी, उत्तम मार्गदर्शक मला लाभले। त्याच्यामध्ये प्रकाश शिंदे साहेब असतील, खडपकर सर असतील, आपल्या प्रशासक मॅडम असतील, बुंदे सर असतील, कोळेकर मॅडम असतील, नांदेकर मॅडम असतील, आपल्या पटवर्धन मॅडम होत्या पोलीस पाटील, त्या आता इथे उपस्थित नाही आहेत, पण असं सगळ्यांचं मार्गदर्शन आणि कठोर मेहनत आणि प्रयत्न याच्याने आपण आणि अभिमान यशस्वी करू शकतो, हे अभियान यशस्वी करू शकतो। आणि अतिशय मला अभिमान वाटतो की अशा प्रकारची कमिटी लाभणं, अध्यक्ष म्हणून, नुसतं अध्यक्ष म्हणून हे काम होऊ शकत नाही, एक अभियान यशस्वी होऊ शकत नाही। आणि प्रामाणिकपणे आम्ही खरंच हे यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रामाणिकपणे जे आपण काम करतो त्याला 100% यश मिळेल। त्यामुळे आदिशक्ती जो अभियानाचा पुरस्कार आहे तो आम्हाला मिळालाच आम्ही गृहीत धरतो, कारण आमची मेहनत ठीक आहे एवढी आम्ही प्रामाणिकपणे केली। आता संघटना समिती जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य करायला लागेल, पण आमच्या दृष्टीने आम्ही यशस्वी झालो। प्रशासन मॅडम पण वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत होत्या आणि हे अभियान यशस्वी करण्यासाठी जे जे प्रयत्न आपण सुद्धा केलेले आहेत, आपण सर्व महिला बचत गट प्रतिनिधी आहेत, आपल्या CRP आहेत, ग्रामस्थ महिला आहेत, तर प्रभात फेरीमध्ये जेव्हा आम्ही वेगवेगळ्या वॉर्डमध्ये आम्ही जेव्हा प्रभात फेऱ्या काढल्या, आपल्या 5 वॉर्डमध्ये आपण प्रभात फेऱ्या घेतल्या, तेव्हा एवढा सुंदर प्रतिसाद आपल्याला महिलांचा लाभला की त्यांच्या पण लक्षात आलं की आपले हे जे अभियान आहे ते आपल्या गावाचं आहे, आपल्या ग्रामपंचायतीचे आणि आपल्याला बक्षीस मिळवायचं, त्या दृष्टीने सर्वांनी हिरिरीने भाग घेतला। म्हणजे आपण इथे पथनाट्य सादर केलं कुवारबाव ग्रामपंचायतच्या इथे आणि अतिशय चांगला संदेश मुलांनी दिला आणि स्लोगन दिले। तर अशा दृष्टीने आपण हे उपक्रम जास्तीत जास्त आपल्याला कसे राबवता येतील, यशस्वीरित्या राबवता येतील याचा आपण प्रयत्न केला। आता फक्त आपल्याला बक्षिसाची खात्री आपल्याला आहे 100%, आपल्या प्रशासन मॅडम आपल्या मागे आहेत, त्यामुळे 100% आपल्याला बक्षीस मिळेल असं आपल्याला आपण गृहीत धरूया, कारण हे कमिटीचं यश आहे, सगळ्यांचं तुमच्या गावाचं यश आहे, त्यामुळे आपल्याला अगदी मूल्यमापन समितीकडे बक्षीस मिळाले तरी आपल्याला सगळ्यांना बक्षीस मिळाले असंच आपण गृहीत धरूया। कमिटी ज्यांनी हे कार्यक्रम कमिटी स्थापन झाल्यापासून साहेब इतक्या म्हणजे मनावर घेऊन त्यांनी कार्यक्रम केले। आम्हाला एक सुंदर अध्यक्ष म्हणजे लाभल्या या वैशंपायन मॅडम, त्यांनी खूप मनावर घेऊन हे कार्यक्रम सगळे व्यवस्थित घेतलेले आहेत या कालावधीमध्ये। सजग आहात हे पाहून खूप छान वाटलं की हीच युनिटी आणि हेच हक्काविषयीचं आपलं जे जागरूकपण आहे ते कायमस्वरूपी राहिलं पाहिजे शेवटच्या श्वासापर्यंत। शेवटी बघा, आपण स्त्री म्हणून जर ठरवलं, सिंधुताई सकपाळा तुम्ही मार्गदर्शन लेक्चर ऐकलं होतं, त्याच्यात ते बऱ्याचदा सांगायच्या की कुठल्या तरी एखाद्या पॉईंटला जर अशा अवस्था देवाला वाटली करावी की एक तर स्त्री किंवा पुरुष, म्हणजे आता हा विचार त्यांच्या मनात आला असेल, स्त्री बाळक फुडली जातात, खूप प्रमाणात त्याची भ्रूण हत्या वगैरे होते, तर मग जर वाटलंच एखाद्या क्षणाला देवाला की बाबा एखादं आपण स्त्री किंवा पुरुष यातला एकच वर्ग जिवंत ठेवूया आणि त्याने जर ठरवलं की काही पुरुषांनाच आपण कायमस्वरूपी या पृथ्वी तलावरून हटवूया, तरी सुद्धा हा जो निसर्गाचा चक्र आहे तो पुढे चालू राहू शकतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।